बोला साईनाथ महाराज की जय। तर नमस्कार मंडळी, आज आलो आहे आपण शिर्डीला साईबाबाचं दर्शन करायला अँड डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल। रूम बुकिंग कशी करायची, कोणते डॉक्युमेंट कॅरी करणे गरजेचे आहे, सो दॅट वेळेवर आपली धावपळ होणार नाही। आणि जर आपल्यासोबत एजेड लोक असतील ते हरवायला नको, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे। तर हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्की बघा अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अँड व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आपल्या फॅमिलीसोबत, कारण आमच्यासोबत असे बरेच प्रसंग घडले जे मला वाटतं तुमच्यासोबत नको घडायला। तर चला मग साईबाबाच्या दर्शनला। तर आता जवळजवळ 5:30 वाजलेली आहे, आम्ही येथे पोहोचलेलो आहोत अँड आम्हाला 4 ते 6 या वेळेदरम्यान येथे पोहोचायचं होतं। अँड येथे एक चांगली गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्या वेळेपासून आपण येथे एंट्री करतो त्या वेळेपासून म्हणजे जे पुढचा वेळ असेल, म्हणजे जशी की आपण येथे 5 वाजता एंट्री केली असेल तर दुसऱ्या दिवशी 5लाच आपण येथे एक्झिट करू शकतो। अँड एक मेन म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स कॅरी करणे खूप गरजेचे आहे, याशिवाय तुम्हाला रूमच्या की ज्या आहे त्या मिळणार नाही। जरी आपण ऑनलाईन बुकिंग केलेली असेल तरीही आपल्याला की ते देणार नाही, ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन बुकिंग। जर आधार कार्डची झेरॉक्स आपल्याकडे नसेल तर ते तुम्हाला की अजिबात देणार नाही, त्यासाठी आपल्याला आधार कार्डची झेरॉक्स कॅरी करणे खूप गरजेचे आहे। आम्ही ऑनलाईन बुकिंग केलेली होती म्हणून झेरॉक्स वगैरे कॅरी नव्हते केले, त्यासाठी आम्हाला झेरॉक्स करायला वेळ लागला। आणि झेरॉक्स मशीन भक्त निवासमध्येच आहे, पण त्यांची मशीन जी आहे ती तेव्हा सुरू नव्हती, त्यामुळे आम्हाला म्हणजे बाहेर जाऊन झेरॉक्स करून आणावे लागले। आणि ह्या भक्त निवासचं नाव आहे साई आश्रम भक्त निवास। ऑनलाईन बुकिंग अवेलेबल असते, ते तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता आणि तेथे जाऊन सुद्धा आपण बुकिंग करू शकतो। पण रूम्स जर अवेलेबल असतील तर तेव्हाच तुम्हाला त्या म्हणजे ऑफलाईन जी बुकिंग असेल तिथे जाऊन जर तुम्ही बुकिंग करत असाल तर रूम अवेलेबल असतील तेव्हाच तुम्हाला जी म्हणजे रूम आहे ती देतील, नाही तर ते तुम्हाला देणार नाही। तुम्हाला दुसरं जे भक्त निवास आहे ते पाठवतील ते। अँड रेट जे आहे प्रत्येक भक्त निवासचे वेगवेगळे आहे, तुम्ही एक वेळेस वेबसाईटला जाऊन चेक करू शकता जर तुम्हाला जायचं असेल तिथे। आणि जायच्या अगोदर जवळजवळ 8 दिवसा अगोदर तुम्ही हे जे भक्त निवासचे बुकिंग वगैरे जे आहे ती करून ठेवा, कारण ऑफ सीझन वगैरे जर असेल तर रूम मिळतात, नाही तर वेळेवर नाही मिळत रूम। आणि इथे अशा प्रकारे स्क्रीन दिलेली आहे, आपण इथे येऊन सुद्धा ऑनलाईन म्हणजे जी आहे ती वेबसाईटवर जाऊन बुकिंगसुद्धा करू शकतात डायरेक्ट, आणि ती ओपन स्क्रीन असते ती दिलेली आहे। येथे AC अँड नॉन AC दोघंही रूम अवेलेबल असतात। ACचे 600 रुपये अँड नॉन ACचे 250 रुपये पर रूम रेट आहे। आणि आम्ही नॉन AC रूम केलेली आहे आणि झेरॉक्स आणलेले नसल्यामुळे आम्ही इथे बसलेलो आहोत वेटिंग रूममध्ये। आता जातोय रूमकडे, कारण येथे जी चेकिंग आहे ती भरपूर होते। चेकिंग झाल्यानंतर आता रूमची जी की आहे ती दिलेली आहे आणि आता जातोय। आणि येथे जे आहे ना ABCD असे जे बिल्डिंग आहे त्यांचं नाव दिलेलं आहे, त्या म्हणजे तुम्हाला जी अलोकेट केलेली आहे तेथे जाऊन आपण राहू शकता। ह्या भक्त निवासचा एरिया जो आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे आपल्याला फिरायला सुद्धा खूप मोठं म्हणजे पटांगण आहे, तेथे आपण खेळू शकता। आणि मुलांना खेळण्यासाठी सुद्धा बऱ्याच अशा खेळण्यासुद्धा आहे, घसरगुंडी आहे, तेथे सुद्धा आपण त्यांना म्हणजे खेळायला घेऊन जाऊ शकतो। आणि इथे एका रूममध्ये 3 कॉट्स आहेत आणि जर एक्स्ट्रा आपल्याला म्हणजे गादी वगैरे लागत असेल तर त्याचे चार्ज जे आहे ते वेगळे आहे। प्रत्येक गादीचे 50 रुपये चार्ज असे चार्ज येथे द्यावे लागतात। जसे की आपल्याला म्हणजे एका रूममध्ये जवळजवळ आपण 5 लोक राहू शकतो आणि त्यासाठी आपल्याला 2 जर बेड हवे असतील, म्हणजे बेड नाही गादी हवी असेल तर त्यासाठी आपल्याला म्हणजे 100 रुपये द्यावे लागतील पर गादीचे 50-50 रुपये। आणि आपल्यासोबत जर एजेड लोक असतील तर त्यांना ही लिफ्टसुद्धा अवेलेबल आहे, ते लिफ्टने सुद्धा वरती जाऊ शकतात। आणि येथे बघा आम्ही वरती आलेलो आहोत आणि बाकीचे जे आहे ते खालीच आहे। आणि इथली क्लिनिंगसुद्धा चांगली आहे, म्हणजे आपण येथे असं नाही की एकदम असं घाण आहे किंवा घाण पडलेली आहे असं अजिबात नाही आहे, क्लिनिंगसुद्धा छानच आहे। आणि याला मामा वगैरे असले की खूप मजा वाटते। तर आत्ता रूममध्ये आलेलो आहोत आणि आपण बघू शकता अशा प्रकारे हे जे बेड आहे ते दिलेले आहे, 2 चेअर दिलेले आहे। रूम जी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे, म्हणजे बरीच मोठी आहे, आपण बघू शकता। आणि साईडला एक विंडो आहे, तिथून आपण बघू शकता की अशा प्रकारे जे आहे ते झाडं वगैरे आहे आणि पुढे शेत आहे, ते तुम्हाला सकाळी दिसेलच। थोड्या वेळाने चेंज वगैरे केलं आणि आता लगेच निघालो आहे जेवणासाठी। आणि जेवण जे आहे ते आम्ही येथेच भक्त निवासमध्ये करणार आहोत। बघूया आता जेवण वगैरे जे आहे ते कसं आहे ते। आणि इथे हॉल वगैरे सुद्धा अवेलेबल आहे, जसे की आपण जास्त लोक असणार जर आपल्याला हॉल बुक करायचं असेल ते सुद्धा आपण इथे करू शकतो। आणि हा मेसेज बघा किती छान दिलेला आहे, तेवढंच घ्या ताटात जेवढं बसतं पोटात। आणि इथे गर्दी वगैरे जास्त नव्हती, त्यामुळे जी लाईन आहे ती कमीच आहे आणि आमचा नंबर जो आहे तो लगेच लागलेला आहे। आणि आपण बघू शकता की हा जेवणाचा जो हॉल आहे तो सुद्धा खूप मोठा आहे आणि बरीच अशी लोकं आहेत जी बसलेली आहे जेवणाला।
आणि अशा प्रकारे हे जेवणाचं ताट आहे. आणि जेन्युइन रिव्ह्यू द्यायचं म्हटलं तर जेवण जे आहे ते अजिबात चांगलं नव्हतं, पण आम्हाला खायचं होतं म्हणून आम्ही खाल्लं. जितकं खायचं होतं तितकं खाल्लं, कारण ताट जे आहे आम्ही 3 घेतलेले होते आणि बाकीचे लोकांनी म्हणजे जे आहेत त्यांनी आमच्याच ताटामध्ये जेवण केलं, कारण जेवण अजिबात चांगलं नव्हतं. सांगायला नको, पण आता जे रिव्ह्यू आहे ते जेन्युइन देते मी, कारण बरेच असे लोक असतात ते दुरून आलेले असतात. तर अशा प्रकारे जे जेवण आहे संस्थाने तरी व्यवस्थित द्यायला हवं. 3 भाजी न देता अगदी एकच भाजी जरी दिली आणि पोळी चपाती जी असेल ती दिली तरीही चालेल, पण जेवण जे आहे ते थोडं तरी चांगलं पाहिजे, जेणेकरून आपण ते जेवू शकू अशा प्रकारे तरी पाहिजे. आणि इथे आल्यानंतर हा खेळतोय, कारण बाकीचे यायचे बाकी आहेत. आणि इथूनच आम्ही आता जातोय, म्हणजे तिथे जिथे साईबाबाचं मंदिर आहे तिथे आता एंट्री जी आहे ती तर बंद झालेली असेल, पण आत्ता आलो आहोत तर फिरूया म्हटलं, म्हणून आता निघालोय आम्ही. कारण मुलांना जेवण करायचं होतं आणि सासूबाईलासुद्धा जेवणासाठी म्हणजे खाण्यासाठी काहीतरी आणायचं होतं, म्हणून बाहेर तर जावंच लागेल. आणि अशा प्रकारे इथे बस असते, फ्रीमध्ये बस असते. प्रत्येक भक्तनिवास ते मंदिर अशा प्रकारे आपल्याला फ्री बस मिळेल. प्रत्येक 10 मिनिटानंतर किंवा 15 मिनिटानंतर लगेच ह्या बस येत असतात. रात्रीचा अनुभवसुद्धा इथला घेऊन बघावा म्हटलं त्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे. म्हणजे आपण दुपारला यायचं किंवा संध्याकाळी यायचं आणि रात्रीला मस्त फिरायचं आणि सकाळी उठल्या उठल्या दर्शन करायचं. गर्दी म्हणावी तितकी नव्हती, कारण आम्ही फ्रायडेला आलेलो आहोत. आज जो आहे तो फ्रायडे आहे आणि दर्शन जे आहे ते आम्ही उद्या म्हणजे सॅटर्डेला करणार आहोत. आणि सुट्टीचा दिवस म्हटल्यावर सॅटर्डे तर उद्या जी आहे ती गर्दी तर राहणारच. तर बघा हा रात्रीचा व्ह्यू आपल्याला कसा वाटतोय. छान असं साईबाबाचं जे दर्शन आहे ते झालेलं आहे. आपण बघू शकता इथूनच दिसतंय. आणि इथे आपल्याला अशा बऱ्याच घोडागाडीसुद्धा दिसतील रात्रीला फिरायलासुद्धा. आणि आता इथे आलो आहे काहीतरी छुटूरपुटूर खावं म्हटलं म्हणून त्यासाठी. आणि याच्या जाऊळचं जे कार्यक्रम आहे ते आजच झालेलं आहे. त्याची केस जी आहे ती आजच दिलेली आहे, त्यामुळे तो जास्त चिडचिड करतोय, कारण मुलांना जास्त लोक दिसली तर त्यांची चिडचिड जी आहे ती आपोआपच होते. आणि डोसा प्रेमींनी आज पण डोसाच मागवलेला आहे आणि आता डोसा खातोय. त्यांचा डोसा आलेला आहे आणि आमचा बाकी आहे. आमचा आल्यानंतर आम्ही सुद्धा खाल्ला आणि आता चहा घेतला. चहा घेतलेला जो कप आहे तो याला इतका आवडलेला आहे की त्यामध्ये तो पाणी घालून पितोय. मुलांना असले खेळ खेळायला खूप आवडतं, म्हणजे त्यांना ग्लास दिला ते पाणी सांडायचं असतं किंवा त्यांच्या डोक्यावर ते पाणी टाकायचं असतं किंवा त्यांच्या अंगावर ते पाणी टाकायचं असतं. अशा प्रकारे ते खेळत असतात. आता आलोय रूमवर, थोडा गप्पा केला आणि झोपलो. आणि दुसऱ्या दिवसाची सकाळ जी आहे ती झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते मी सनराईज. अगदी रूमच्या बाजूला शेत आहे आणि इथून आपल्याला सनराईज जो आहे तो किती सुंदर दिसतोय. आणि इथे सगळे तयार झालेले आहे दर्शनाला जाण्यासाठी. आणि जाण्या अगोदर म्हटलं चहा वगैरे इथून घ्यावा. आणि चहा जो आहे तो फक्त 5 रुपयाला आहे इथे. आणि चहाची टेस्ट वगैरे जी आहे ती सुद्धा छान आहे. आणि हे भक्त निवासचं कॅन्टीन आहे. कॅन्टीनसुद्धा छान आहे, म्हणजे अगदी बेसिक ज्या गोष्टी लागतात आपल्याला त्या इथे मिळतात. पाण्याची बॉटल असेल, बिस्किट वगैरे जे असतील, चहा असेल, दूध असेल, हे इथे मिळतं. मस्त सगळ्यांनी गरमागरम चहा बिस्किट घेतला आणि लगेच निघालो आहे आता दर्शनासाठी. तर दर्शनाला जाण्यासाठी बस जी आहे ती म्हणजे रात्रीला जी दाखवलेली होती तीच आहे, म्हणजे जी फ्रीची बस आहे ती अवेलेबल असते इथे. आणि इथले रूल्स वगैरे जे आहे ते खूप छान आहे. क्लिनिंग छान आहे. जाताना येताना जे आहे आपण म्हणजे बसमध्ये जातो तेव्हा प्रत्येकाने एकाने जायला पाहिजे आणि एकानेच वरती चढायला पाहिजे. अजिबात आरडाओरडा नको इथे. आणि आम्ही दर्शन पाससुद्धा काढलेली होती. तर आमचं जे टायमिंग आहे 8:30 ते 9च्या दरम्यान आम्हाला जे गेट आहे तिथे जायचं आहे, गेट नंबर 6ला. दर्शन पाससुद्धा आम्ही ऑनलाईन काढलेली आहे. आणि आपल्यासोबत मुलं असतील तर त्यांना पास वगैरे लागत नाही, पण आपल्याला लागते. आणि प्रति पर्सन म्हणजे पर पर्सन जे आहे ते 200 रुपये रेट आहे. आणि येथे जो दर्शन टाईम आहे ते वेळेवर पोहोचणे खूप गरजेचं आहे, कारण ते नंतर आपल्याला एंट्री देत नाही. म्हणून जे वेळेवर जायचं आहे आपल्याला तिथे. आणि गेल्यानंतर अगदी मोबाईल वगैरे जे आहे ते आपल्याला ठेवून द्यावे लागतात. अजिबात शूटिंगला म्हणजे त्यांनी परमिशन दिलेली नसते. आम्ही हा VIP पास काढला होता, त्यामुळे दर्शन जे आहे ते लवकर झालं. आणि मोबाईल जो आहे तो येथेच ठेवल्यामुळे शूटिंग वगैरे नाही करू शकले मी. जर आपल्यासोबत एजेड लोक असतील आणि आपण VIP पास किंवा दर्शन पास काढला नसेल तर ते थोड्या अंतरावर गाडं असतात. त्यांना सांगा तुमच्याकडे एजेड लोक आहे, ते आपल्याला डायरेक्ट एंट्री देतात. आणि तिथे आपण हरवू नये त्यासाठी एक असं विशेष ठिकाण ठरवून ठेवा जिथे आपण सगळ्यांनी एकत्र यायचे. त्याने चुकाचुकी होणार नाही, कारण काल आई बाबासुद्धा गावावरून इथे आले होते. त्यांनीसुद्धा दर्शन केलं तेव्हा आई आणि काकू जी आहे ती हरवली होती. आणि मग शोधाशोध केल्यानंतरही ते सापडल्या नसल्यामुळे त्यांना अनाऊन्समेंट करावी लागली. त्यामुळेच मी म्हणते की एक ठिकाण फिक्स करा आणि तिथे सगळे एकत्र या, कारण दर्शनाच्या वेळेस गर्दी असतेच. आपण ग्रुपमध्ये मागे पुढे होतोच.
तर आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं. भक्तनिवासमधून चेकआउटसुद्धा केलं आणि पुढे निघालो आहे. तर पुढे आम्ही कुठे जातो आहे त्यासाठी तुम्हाला यानंतर येणारा व्हिडिओसुद्धा बघावा लागेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तर चला मग भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत खात राहा, खुश राहा आणि फिरत राहा. बाय.